जो व्यवहारामध्ये आपण कधीच करत नाही. व्यवहारामध्ये आपण नेहमी आपल्या देहासंबंधी बोलतो, मनासंबंधी बोलतो, बुद्धीसंबंधी बोलतो. परंतु आत्मा नावाचा काही एक पदार्थ आहे आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे असं मनातही न येता माणसाचं संबंध जीवन जातं. शेवटपर्यंत देखील त्याला कळत नाही की आत्म्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे किंवा आत्मा कोण आहे, कसा आहे, काय आहे हे शोधायचं आहे. अशी जाणीव असणारी माणसं हजारापैकी एखादा सुद्धा असला तर क्वचित. कारण भगवद्गीतेनंच म्हटलेलं आहे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित, म्हणजे हजारो माणसामध्ये एखादा कुणी आत्म्याचा विचार करतो आणि त्याचा विचार करणाऱ्या हजारो माणसांच्या मध्ये क्वचितच एखादा आत्मदर्शनापर्यंत जातो. समर्थ तर म्हणतात लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मविवेक. आणि ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की कोटी माणसामध्ये कोणीतरी एखादाच मी कोण आहे किंवा मी आत्मा आहे या बोधापर्यंत जातो. व्यवहारामध्ये आपल्याला असं दिसतं की आत्मा हा शब्द सामान्यतः मनुष्य गेला एकदा की मग वापरतात की मृतात्म्यास शांती लाभो असं म्हणतात. वस्तुतः आत्मा मृत होत नाही, आत्मा हा अमर आहे. असं असताना मृतात्म्यास असा शब्द वापरला जातो, पण हीच पद्धत आतापर्यंत पडलेली आहे. पण असा जो आत्मा जो अमर आहे, अखंड आपल्या जवळच आहे, किंबहुना आपणच ते आहोत, ह्या संबंधीचा विचार हा अध्यात्मामध्ये येतो. आणि अध्यात्मशास्त्र हेच की ज्या शास्त्रामध्ये जीवाला त्याचं अज्ञान दूर करून मी आत्माच आहे हा अनुभव आणून देतो. इथपर्यंत जाण्यासाठी जे जे काही सांगितलेलं आहे ते अध्यात्मशास्त्रात येतं. आता इतर शास्त्र जी आहेत ती कालानुसार बदलत जातात, त्याच्यात काही काही बदल होतो. परंतु अध्यात्मशास्त्र ह्याच्यात मात्र अनादिकालापासून जे सांगितलेलं आहे तेच आजपर्यंत आहे. कारण ज्याच्या संबंधी सांगितलेलं आहे त्या आत्म्यामध्ये परमात्म्यामध्ये कदापिही बदल होत नसल्यामुळे त्यावेळेला जे सांगितलं तेच आज आहे आणि पुढेही असणार आहे. त्यामुळे अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र ह्याच्या संबंधी आपल्याला थोडीशी कल्पना येईल. आता दुसरा प्रश्न आहे परमार्थ म्हणजे काय. परम अर्थ, श्रेष्ठ असं जे अर्थ प्राप्ती जी आहे ते परमात्म्याची प्राप्ती, आत्म्याची प्राप्ती, आत्मदर्शन असा एक परमार्थाचा अर्थ आहे. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी करावी लागणारी साधना ह्यालाही परमार्थ साधना असं म्हणतात. आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ परमार्थ आहे असं सर्वांनी म्हटलेलं आहे. आणि नरजन्मात येऊन जर हा परमार्थ साधला नाही तर तो नरजन्म फुकट गेला असं संत सांगत असतात. तर आता हा परमार्थ खरं म्हणजे आहे तरी परम सुगम, परी जनासी जाहला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे वस्तुतः परमार्थ हा अगदी सोपा आहे, परंतु तो अवघड झालेला आहे. त्याचं कारण मनुष्य हा अत्यंत स्वार्थी बनलेला आहे. आणि परमार्थाला तर मनुष्य अत्यंत निस्वार्थी निरपेक्ष भूमिकेतून काम करणारा पाहिजे. आणि स्वार्थाच्या पोटी म्हणजे देहभावाच्या पोटी मनुष्य नाना प्रकारच्या गोष्टी करत असतो आणि त्यामुळे तो स्वतःचंही नुकसान करतो, इतरांचंही नुकसान करतो. परंतु जर ती व्यक्ती सत्वगुणी असेल, आपलं सर्व जीवन दुसऱ्यासाठी वाहणारी असेल, दुसऱ्याच्या सुखात सुख आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख असं जर का मानणारी असेल तर तिच्या दृष्टीनं परमार्थ हा अवघड नाही आहे. सहज साधं सरळ जीवन, त्यागावर आधारलेलं जीवन, वैराग्यावर आधारलेलं जीवन, संतांनी ज्या प्रकारे जीवन घालवलं त्याचा पाठपुरावा करणारं जीवन, किंवा भगवद्गीतेत ज्या प्रकाराने कर्म करायला सांगितलं, भक्ती करायला सांगितले, ध्यान करायला सांगितलं आणि ज्ञानापर्यंत जायला सांगितलं, हे जे सगळं सांगितलेलं आहे, तर हे जर ग्रंथ प्रमाण ठेवून त्याप्रमाणे आपण वागण्याचा जर प्रयत्न केला तर परमार्थ हा अवघड नाही आहे, सोपा आहे. किंबहुना ठराविक एक मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर तर खरं म्हणजे परमार्थ हा सहज होत असतो, त्याच्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाही. आता कशासाठी करायचा, परमार्थाची गरजच काय आहे. माणसाला, कुठल्याही माणसाला आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती, सुख, समाधान हवं असतं. पण प्रत्यक्षात असं दिसतं हे सुख मिळवण्यासाठी तो नाना प्रकारच्या खटपटी करत असतो, पण तरी देखील त्याला सुख मिळतं असं दिसत नाही. मोठ्या ऐहिक वैभवात तो लोळत असतो तरी देखील तळमळतच असतो. आणि त्याचं कारण
जे आवश्यक गुण त्याच्यासाठी आहे शांती समाधान मिळण्यासाठी, त्या गुणापेक्षा तो तर विपरीतच वर्तन सगळं होत असतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शांती समाधान मिळत नाही. आणि हा परमार्थ हा केवळ आत्मदर्शनासाठी भगवत दर्शनासाठीच हवा असं नाही, तर ज्याला प्रपंच करायचा आहे त्याला तो प्रपंच सुद्धा परमार्थाच्या गुणावर जर अधिष्ठित असेल तर त्याचा प्रपंच देखील अत्यंत आनंदाचा समाधानाचा होऊ शकतो, की ज्याच्यामध्ये त्यालाही आनंद आहे आणि त्याच्या आसपासच्या मंडळींना कुटुंबियांनाही आनंद आहे. म्हणजे त्याचा संसार हा केवळ संसार न राहता त्या घराचं मंदिरच होऊन जातं. परंतु त्यासाठी एखादी व्यक्ती बदलून चालत नाही किंवा एखाद्या व्यक्तीनं परमार्थ करून चालत नाही. तर शक्य असेल तर घरातल्या सर्व मंडळींना जर थोडीशी परमार्थाची गोडी लागली आणि त्याप्रमाणे जीवन जगायला लागले तर प्रपंचच परमार्थ रूप होतो आणि परमार्थाने आपल्याला खरी जी शांती समाधान मिळत असतं. आणि त्यासाठी कोणाही माणसाला खरं म्हणजे परमार्थाची कास धरणं हे अत्यंत आवश्यक आहे. की नरजन्माचं ध्येय काय आहे? नरजन्माचं ध्येय आहे परमेश्वर दर्शन, आत्मदर्शन. पण बहुसंख्य लोकांना ह्याची जाणीव नसते. वस्तुतः असं आहे की नरजन्मातच परमेश्वराचं दर्शन होणं शक्य असतं. पशुदेही नाही गती असं म्हटलेलं आहे. पशुला परमार्थ करणं आणि परमेश्वर दर्शन ही गोष्ट शक्य नसते, कारण त्याला ती बुद्धीही नसती, त्याला वाणीही नसती, त्याला ती समजही नसती. त्यामुळे पशुच्या देहामध्ये जर जन्माला आला तर ही गोष्ट शक्य नाही. त्याचबरोबर असंही म्हटलेलं आहे की देवजन्मामध्ये सुद्धा माणसाला मुक्ती मोक्ष हे शक्य नसतं. त्याला सुद्धा पुन्हा नरजन्मात येऊनच हे मिळवून घ्यावं लागतं. त्यामुळे नरजन्म हे मोठं घबाड असं संतांनी म्हटलंय. म्हणजे माणसाचा जन्म आला आणि हे काही न करताच वाया जर गेला तर गेला रे गेला जन्म वाया गेला असं म्हणून पश्चाताप करण्याची वेळ येते. पण बहुधा असंख्य मंडळींना ह्याची जाणीवच नाही. पूर्ण अज्ञान असल्याने सगळा जन्मच्या जन्म फुकट जातो आणि जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा सुद्धा पुन्हा कशाची तरी वासना घेऊन, घराची दाराची पैशाची काहीतरी गोष्टीची वासना घेऊन तो अंतकाळ त्याचा येतो, मृत्यू येतो आणि ती वासना पूर्ण करण्यासाठी पुन्हा तो जन्माला येतो आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा तऱ्हेनं त्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तो सापडलेला दिसतो. परंतु जर त्याच्या परमभाग्याने त्याला जर कोणी संत सद्गुरू भेटले, त्याला उपरती झाली आणि त्याला जर वाटायला लागलं की हे जे जीवन आहे आपण जगतो आहोत हे काही खरं जीवन नाही, ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे असं जर वाटलं आणि त्याला जर का संतांचा, ते संत मात्र असायला पाहिजेत, कुणीतरी बुवा महाराज असता उपयोगाचे नाहीत, असे जर संत कोणी त्याला मिळाले तर ते त्याला नेमका मार्ग दाखवतात आणि त्या मार्गाने जर तो वाटचाल करायला लागला तर सांगता येत नाही, एखाद्याला त्या जन्मात ध्येयापर्यंत जाता येईल, नाही तर एखाद्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पण तरी देखील तो त्या दिशेने वाटचाल करत राहील. त्यामुळे नरजन्मामध्येच हे शक्य असल्यामुळे नरजन्माला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. बुद्धीचं पण काय होत आहे की नरजन्मामध्ये जी बुद्धी दिलेली आहे, जी वाणी दिलेली आहे आणि त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी जर केला तर नराचा नारायण होऊ शकतो, नाहीतर त्याचंच राक्षसामध्ये रूपांतर होऊ शकतो. तेव्हा प्रत्येक माणसाने हे ठरवायला पाहिजे की आपण जन्माला येऊन राम व्हायचं आहे का रावण व्हायचं आहे. आजच्या समाजामध्ये आपल्याला जे दिसतंय रावणाचं स्वरूप, सगळीकडे विध्वंस कृती जी दिसते आहे आणि अत्यंत रजोगुणाचं तमोगुणाचं प्राबल्य दिसतं आहे, असं पाहिलं की असं वाटतं हे काय चाललेलं आहे. म्हणजे चाललेलं आहे म्हणजे प्रत्येक माणसातलाच जो काय रजोगुण तमोगुण आहे त्याचं जेव्हा प्रमाण वाढत जातं तेव्हा ही वृत्ती निर्माण होते आणि जेव्हा सत्वगुणाचं प्राबल्य मासतं किंवा ते वर्धिष्णू होतो तेव्हा त्याला लक्षात येतं की हा नरजन्म कशासाठी आहे आणि आपण काय करायला पाहिजे. सत्वगुणाला विशेष महत्त्व दिलेलं दिसतं. त्याचं कारण काय असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक माणसामध्ये सत्व रज आणि तम हे 3 गुण असतात. कुठल्याही माणसामध्ये एकच गुण असा कधी असू शकत नाही. 3 गुणाचाच तो मनुष्य बनलेला असतो. जसं 100 नंबरी सोन्याचा दागिना जर बनवायचं म्हटलं तर तसा बनत नाही तो. त्याच्यामुळे थोडं तरी हिण घालावं लागतं तरच त्याचा दागिना बनवता येतो. अर्थात जास्त प्रमाणात हिण झालं तर त्याचा कसाला कमी कमी उतरायला लागतं. ते जसं आहे तसं माणसामध्ये सत्व रज तम ह्याच्यामध्ये सत्वाचं प्रमाण किती आहे, रजोगुणाचं किती, तमोगुणाचं किती यावर त्या माणसाची पातळी अवलंबून राहते. सामान्यतः काय होतं की रजोगुणाचं प्रमाण हे प्राधान्याने असतं, सत्वगुण थोडा असतो, तमोगुणही थोडा असतो. आता प्रश्न असा येतो की हे रजोगुण आणि तमोगुण हवेत का नकोत.
सत्वगुणाची वृद्धी झाली म्हणजे परमार्थाची गोडी लागती, हे खरं आहे. पण रजोगुण तमोगुण हे संपूर्णपणे जाऊन चालत नाही. कारण रजोगुण हा कर्माला प्रवृत्त करतो. आता जोपर्यंत देह आहे तोवर आपल्याला कर्म करणं भाग आहे. कारण जर का देहाने कर्म थांबवलं तर देहही थांबून जाईल. त्याप्रमाणे जोपर्यंत देह आहे तोवर आपल्याला कर्म हे करणं आवश्यक आहे. काही आपल्या इच्छेनं कर्म करत असतो, काही देहधारणा होण्यासाठी आतली जी काही क्रिया चालू आहे तीही कर्म चालू असतात. पण ही कर्म रजोगुणाच्यामुळे होत असतात. अर्थात हा रजोगुण शुद्ध स्वरूपात जर असेल तर तो अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची गरज आहे देहधारणेसाठी. परंतु त्याच्यामध्ये जर अशुद्धी आली किंवा तो रजोगुण जास्त वाढला तर मात्र माणसाला पैशाची, मान, सत्ता ह्या सगळ्याची, कारण एक प्रकारचा संघर्ष म्हणतो, मत्सर म्हणतो, अनेक प्रकारचे जे अवगुण ज्याला म्हणतो त्याच्या पाठीमागे मनुष्य धावत जातो. आणि सामान्यतः रजोगुणाचं प्राबल्य जास्त असल्यामुळे समाजात आपल्याला हीच मंडळी जास्त दिसतात. कोणी नोकरीच्या पाठीमागे धाकतोय, त्याच्यामध्ये त्याला प्रगती हवी असते, वर प्रमोशन हवं असतं. कोणी पैसा 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 म्हणजे पैशाचाच मागं लागतो. कोणी जागा पाहिजे, जमीन पाहिजे, शेती पाहिजे, गाड्या पाहिजे, सत्ता पाहिजे. ह्या ज्या सगळ्या पाहिजेच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या रजोगुणामध्ये येतात. आणि तमोगुण हा त्याच्यापेक्षा आणखी वाईट. तो जर शुद्ध स्वरूपात असेल तर देहासाठी आवश्यक आहे. कारण मुख्य लक्षण आहे तमोगुणाचं जे निद्रा. आता मनुष्य जर झोपलाच नाही तर तो काम करू शकणार नाही. त्यामुळे तमोगुण हा त्याला अत्यंत आवश्यक आहे. पण किती प्रमाणात? कुठल्याही माणसाला 6, 7 किंवा 8 तास फार तर, एखादा जर खूप श्रम करत असेल 8 तास झोप लागेल त्याला. पण ह्याच्या पलीकडे जर तो मनुष्य सारखा आपला जेवतोय, खातोय, झोपतोय आणि लोळतोय असं जर असेल तर ते तमोगुणाचं प्राबल्य वाढत गेलं. आणि असा तमोगुण जर वर्धिष्णू व्हायला लागला तर तमोगुणाचं आणखीन एक लक्षण सांगितलेलं आहे, निद्रा, आलस्य आणि प्रमाद. एक म्हणजे झोपत राहतो, नाही तर आळस. काहीही करायला सांगितलं तरी उठावं, चटकन करावं अशी वृत्तीच होत नाही. आणि सारखा मग काही नाही, इकडं काही लोळतोय, तिकडं लोळतोय, इथं बसतोय, तिथं बसतोय, अशा तऱ्हेचा एक आळस असतो. आणि सगळ्यात महत्वाचा तमोगुणाचा जो दोष आहे तो म्हणजे प्रमाद. प्रमाद म्हणजे आपला जन्म कशासाठी आहे याचीच जाणीव त्याला नसते. आपण या जन्माला येऊन मोक्ष प्राप्ती करायचे, आपण देवरूपाला प्राप्त व्हायचंय याच्याबद्दलची जाणीव नसते. आणि कुणी काही सांगायला लागलं त्याबद्दल तर ते ग्रहण करण्याची शक्तीच त्याच्याजवळ नसते. त्यामुळे आपण असं बघतो की अशी जर काही कुठे ह्या विषयावरती प्रवचन चालू असेल, कुठं संत सद्गुरू जर असतील तर त्या ठिकाणी जाणाऱ्या मंडळींच्या मध्ये समजा गेली कुणी मंडळी तरी त्यातला एखादीच व्यक्ती ते काय सांगतात ते चटकन ग्रहण करू शकते, त्या मार्गाला लागते. आणि बाकीची जी मंडळी असतात ती किंबहुना तिथं गेल्यानंतर जांभयाही देतात किंवा आळसही येतो, झोपही येतं. याचा अर्थ असा की त्यांना त्या विषयात गोडी लागत नाही. त्याचं कारण हा तमोगुण आहे. या तमोगुणामुळे त्याच्यामध्ये, त्या बुद्धीमध्ये चांगला विषय ग्रहण करण्याची शक्ती नसते. वेडवाकडं जर कुणी काही सांगत असेल व्यसनाच्या गोष्टी आणि इतर काही खून, मारामाऱ्या, चोऱ्या हे जर असेल तर त्याची बुद्धी चटकन ग्रहण करते. पण तो चांगला विचार जो आपल्या कल्याणाचा आहे, दुसऱ्याच्या कल्याणाचा आहे असा जर विचार कोणी सांगत असेल तर तिकडं ग्रहण करण्याकडे त्याची वृत्ती नसते. म्हणून साधारणतः उदाहरण आपल्याला असं दिलं जातं की रावण हा रजोगुणी होता, त्यानंतर विभीषण हा सत्वगुणी होता आणि कुंभकर्ण हा तमोगुणी होता. आणि हा तमोगुण वाढायचं कारण देखील किंवा रजोगुण वाढायचं कारण देखील आपल्या आहार विहारावर अवलंबून आहे. आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये सत्वगुणी अन्न जर असेल तर सत्वगुण वर्धिष्णू होतो. आणि त्या खाण्यामध्ये तेलकट, तुपकट, मसाल्याचे पदार्थ, शिळे पदार्थ, कुणाचे तरी आणलेले, कुठून तरी आणलेले असं जर आपण अन्न खात असू तर त्या अन्नाचा परिणाम त्या मनावर, बुद्धीवर, देहावर होत असतो आणि रजोगुण तमोगुण वाढत असतो. हल्ली आपल्याला हे जे प्रमाण जास्त दिसतं त्याचं कारण बहुतेक लोकांना घरचं जेवण खाण्यापेक्षा, चांगलं स्वच्छ ताजं सात्विक खाण्यापेक्षा बाहेरचे जे चमचमीत पदार्थ मिळत असतात ते कुठले असतात, कुणी बनवलेले असतात. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जी व्यक्ती हे अन्न बनवते त्या व्यक्तीच्या मनाचे संस्कार देखील त्या अन्नावर येत असतात. त्यामुळे जी व्यक्ती अन्न बनवते ती व्यक्ती देखील शुद्ध सत्वगुणी पाहिजे. किंवा किंबहुना ती स्वयंपाक करत असेल समजा तर तिच्या मनात सुद्धा जर चांगले विचार येत असतील, नामस्मरणपूर्वक जर का तो जेवण बनवलं जात असेल तर ते खाणाऱ्यावर देखील त्याचा परिणाम चांगला होतो. किंवा जे अन्न आणलेलं आहे ते जर कुठनं तरी चोरून आणलेलं, किंवा हल्ली चोरून म्हणजे काय त्याला म्हणत नाहीत पण भ्रष्टाचार, वेडेवाकडे पदार्थ, काही गोष्टी करून पैसा मिळवलेला असेल त्याचं जर ते अन्न बनवलेलं असेल तर वृत्ती देखील तशीच बनते.
तेच जर आपण कष्टाने मिळवलेलं अन्न आहे, कष्टाने मिळवलेला पैसा आहे, करणारी व्यक्ती देखील प्रेमाची आहे आणि अत्यंत सात्विक वृत्तीची आहे, असं जर असेल तर त्या घरामध्ये जेवणारी माणसं किंवा वाढणारी जी मुलं म्हणा, पुढची पिढी म्हणा, ही चांगल्या तऱ्हेनं निघू शकते. म्हणून सत्व रज तम ह्या तिन्ही गुणांचं परमार्थाला मोठं स्थान आहे. कारण सत्वगुण जर असेल तरच त्याला हा विषय ग्रहण होतो, परमेश्वराविषयीचा भाव निर्माण होतो. हा विषय सांगायला गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे जे ग्रंथ आहेत ते जे सांगितले जातात ते समजण्याची, आकलन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते आणि त्या एक शक्ती आली की तो पुन्हा साधना करायला लागतो. जशी जशी साधना तो करायला लागेल तसं तसं हळूहळू त्याचा सत्वगुण वृद्धिंगत होतो. आणि म्हणून साधना आपली जी आहे ती खरं सांगायचं तर सत्वगुण वाढण्यासाठी ही साधना करायची आहे. साधना म्हणजे काय? साधना ह्याचाच अर्थ असा की जीव जो देहबुद्धीवर आहे, म्हणजे मी देह आहे असं समजतो किंवा फार तर मी जीव आहे असं समजतो. पण बहुसंख्य मंडळी देहालाच मी समजतात. बघा बरं, एखाद्याला जर आपण विचारलं भेटल्यानंतर कोण काय, तर तो आपल्या देहाचं वर्णन करून सांगतो की मी असा असा, माझं हे नाव असं, मी अमुक ठिकाणी राहतो वगैरे. पण कदापिही त्याला आतमध्ये ज्या आत्म्याचं स्मरण किंवा त्याची ओळखी त्याला नसते. त्यामुळे तो देहालाच मी समजत असतो, फार तर जीवाला मी समजतो. पण आपण जर जरा बारकाईने विचार केला तर पहा बरं की देह म्हणजे आपण आहोत का? आपण सहज बोलताना म्हणतो जेव्हा, तेव्हा मी डोकं असं म्हणत नाही, माझं डोकं म्हणतो, माझे हात म्हणतो, माझे पाय म्हणतो, मला असं वाटतं म्हणतो, माझ्या मनात हे येतं, माझी बुद्धी असं सांगते. म्हणजे माझी बुद्धी, माझं मन, माझा देह असं म्हणत असताना ह्या तिन्हीपेक्षा कोणीतरी मी वेगळा आहे असं न कळत त्याला माहिती असतं. परंतु त्याचा त्याने कधी विचार चिंतन केलेलं नसतं की हा जो मी माझा म्हणतो हा मी आहे तरी कोण, हा विचार संतांनी केलेला असतो. आणि म्हणून ह्याचं वर्णन करताना काही जण असं वर्णन करतात की हा देह मन बुद्धी हा जो आहे हा बाहेरचा मी आहे आणि एक आतला मी आहे ज्याला आत्मा असं म्हटलं जातं, किंवा तोच आत्मा जीवरूपाने या देहात राहिलेला आहे. आणि तो काही वेळा आपण असं म्हणतो माझ्या जीवाला हे आवडलं नाही किंवा जीवाला कसं तरी वाटतंय किंवा आनंद झाला असं जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात देह मन बुद्धी हे तिन्ही जड आहेत, त्याला आनंद होत नाही. मनाला आनंद झाला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुद्धा मन हे जड आहे, बुद्धी ही जड आहे. जेव्हा देहाला जीव सोडून जातो तेव्हा त्या मनाचं काय होतं, त्या बुद्धीचं काय होतं? देह जसा पडतो त्याबरोबर मन बुद्धी ही देखील जड असल्यामुळे त्याला त्याची संवेदना काही नसते. पण त्या देह मन बुद्धी जे जड आहेत त्या जडाला चैतन्य देणारा जो जीव आहे तो जीव जोपर्यंत त्या देहात आहे तोपर्यंत त्या देह मन बुद्धीच्या सगळ्या हालचाली चाललेल्या असतात. त्याला सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याकडे इलेक्ट्रिकवर चालणारी अनेक उपकरणे असतात का नाही? घरामध्ये फ्रीज असतो, त्याच्यामध्ये आपण वस्तू गार करतो. घरामध्ये शेगडी असली तर त्याच्यावर गरम करतो, हिटर असेल तर गरम करतो, पंखा असेल वारा देतो, दिवा असेल उजेड देतो. परंतु हे सगळी जी उपकरणं आहेत ही चालतात कशावर? इलेक्ट्रिसिटीवर. आता जर कोणी म्हटलं ही इलेक्ट्रिसिटी कशी आहे दाखवा बरं आम्हाला समोर, तर ती आपल्याला दाखवता येत नाही. परंतु आपण एकदम म्हणतो दिवे गेले वाटतं. कशावरून कळलं आपल्याला? दिवे लागले होते ते गेले, पंखा चालायचा थांबला. म्हणजे जी उपकरणे त्या विजेवर चाललेली असतात त्यांच्या चालण्यावरून, त्यांच्या कार्यशक्तीवरून आपल्या लक्षात येतं की इलेक्ट्रिसिटी आहे किंवा नाही. तसं आपल्या ह्या देहामध्ये देहाची हालचाल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आपण बघितलं तर काही मंडळी अंथरुणावर कितीतरी दिवस पडून असतात, निश्चित पडलेले असतात. अगदी त्यांना ऑक्सिजनवर ठेवलेलं असतं, नाकापुढे सूत धरायची वेळ आलेली असते, तरी देखील जोपर्यंत त्या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत आपण त्याला काही हलवत नाही. पण ज्या क्षणाला तो जीव त्या देहाला सोडून जातो त्याबरोबर त्याची चर्या पालटायला लागते, त्याचा संबंध देहामध्ये सगळा बदल येतो. मन बुद्धी तर संपलेलीच असते आणि त्या ठिकाणी मग आपण म्हणतो आता तो गेला. मग मात्र घरात ठेवत नाही. कितीही जरी तो आवडता व्यक्ती असली तरी आता आपल्याला माहिती आहे की आता ही व्यक्ती याच्यातून उठणारी नाही आणि आता हिला अशी ठेवता येणं शक्य नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्या चैतन्यावर या देह मन बुद्धीची हालचाल चाललेली असते. आता चैतन्यावर म्हणताना सुद्धा प्राण असा शब्द आपण वापरतो. प्राण आला, प्राण गेला, अजून प्राण आहे असा शब्द म्हणतो. काय हो कसं काय आहे? अजून दुगदुगी आहेत म्हणजे प्राण आहे.
आता हा प्राण सुद्धा आपण ज्याला म्हणतो, हा प्राण सुद्धा चैतन्य रूप नाही. हा प्राण देखील जड आहे. त्याला चेतना असाही एक शब्द वापरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती विस्तृत विवरण केलेलं आहे. तर ही चेतना देखील जड असून ज्या चैतन्यावर ही आधारित आहे, ते चैतन्य जे आहे ते मात्र मूळ स्वरूपाने सच्चिदानंद स्वरूपाने आत्मरूपाने आहे. ते चैतन्य कधीही नाश पावत नाही, ते कधीही कुठं जाणार येणार नाही. पण त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर हा देहातील प्राण आणि त्या प्राणाच्या शक्तीवर देह मनोबुद्धीचे व्यवहार हे सगळे चाललेले असतात. आपण कधी याचा विचारच केलेला नाही. वास्तविक ह्या देहामध्ये अखंड ह्या हालचाली चाललेल्या असतात, पण आपण अंतर्मुख होऊन काय चाललेलं आहे हे कधी बघत नाही. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला ह्याची जाणीव होते, तेव्हा मात्र तो म्हणतो की अंतर्मुखने काय चाललेलं आहे. असं जेव्हा त्याच्या मनात काही विचार निर्माण व्हायला लागतात, काही वेळा जिज्ञासाच्या पोटी क्युरिओसिटी आपण मला म्हणतो, त्या तऱ्हेनं काही मंडळी त्या तऱ्हेने विचार करतात, किंवा काहींना खरोखरच आंतरिक ओढ लागते आणि ती मंडळी म्हणतात हे काय आहे, कशाच्या शक्तीवर चाललेलं आहे. आणि त्या तऱ्हेनं विचार सुरू झाला की खऱ्या अर्थाने या परमार्थाच्या विचाराला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. मला नेहमीच आनंद सुख पाहिजे असतं, पण प्रत्यक्षात मात्र असं दिसतं की दुःखच त्याच्या वाट्याला जास्त येतं. आणि म्हणून म्हटलंय सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हे कुणाच्या बाबतीत म्हटलंय? सामान्य माणसाच्या बाबतीत म्हटलंय. पण तो जर का संत असेल किंवा उच्च पातळीवरचा जर साधक असेल तर त्याच्या मात्र लक्षात येतं की दुःख क्वचित कुठंतरी आहे, किंवा ते दुःख जर आलं तर दुःखाकडे बघण्याची त्याची दृष्टी देखील भिन्न असते पक्षी, आणि त्याच्यावर म्हणजे आनंदच आनंद असतो. पण मग आता हे दुःख जे येतं वाट्याला असं आपण म्हणतो, हे कशामुळे येतं? तर त्या बाबतीत असं म्हणता येईल की जोपर्यंत मनुष्याला देहभावावर आहे आणि देहबुद्धी बळकट करून, ते म्हटलेलं आहे समर्थाने, देहबुद्धी बळकट करून तो जर का ब्रह्म पाहायला गेला तर ती देहबुद्धी त्याच्या आड येते. देहबुद्धी याचा अर्थ मीच देह आहे असं समजणं, आणि त्या देहाला ज्याप्रमाणे सुख मिळेल ते सुख ओरबाडण्याचा प्रयत्न करणं. मग त्याला नाना प्रकारचे खायला पदार्थ द्यायचे, नाना गोष्टी त्याच्या डोळ्याला पाहायला लायच्या, नाना गोष्टी त्याच्या ऐकायला द्यायच्या. म्हणजे जी जी इंद्रिय आपली आहेत त्या इंद्रियांचा उपयोग सारखा बहिर्मुख होऊन केला जातो. एक पाहिलं की दुसरं पाहायचं, ते झालं की दुसरं पाहायचं. स्वस्त डोळे मिटून कधी बसला असं होतच नाही माणसाला. एक झोपेल तेव्हा, पण नाही तर तो सारखं काही ना काहीतरी पाहत असतो, काही ना काहीतरी ऐकत असतो. म्हणजे त्याला त्या इंद्रियांचा उपयोग केल्याखेरीज स्वस्तच बसवत नाही. आणि त्याची कल्पना अशी असते की हे पाहिलं की मला सुख मिळेल, ते ऐकलं की मला सुख मिळेल, हे खाल्लं की मला सुख मिळेल. अशा अज्ञानामुळे तो एक तर खात तरी असतो, पाहत तरी असतो, ऐकत तरी असतो, चालत तरी असतो, नाही तर हाताचे सारखे हालचाल तरी करत असतो. म्हणजे त्याचे जे काही हे सगळे इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, या सर्वाच्या हालचालीमध्ये आणि त्यांना बहिर्मुख ठेवण्यामध्ये त्याला असं वाटत असतं की मला सुख आणि आनंद मिळेल. पण वस्तुतः संत असं सांगतात की सुख आनंद आत आहे. आपल्या सुखाचा किंवा आनंदाचा साठा आत आहे, ज्याला आपण आत्मा असं म्हणतो. तो आत्मा स्वयमेव आनंद रूप आहे, तो स्वयमेव सुखरूप आहे. त्यामुळे आपल्याला जे सुख किंवा आनंद मिळतो असं आपण म्हणतो, तो वस्तुतः त्या बाहेरच्या विषयात सुख नसून सुख आहे आपल्यामध्ये. आपण असा विचार करा, जीव आहे आणि गुलाबजाम आहे. जर का जीभ बाजूला काढून ठेवली त्याच्यावर गुलाबजाम ठेवला तर त्या जिभेला गुलाबजामचा आनंद मिळेल का? पण जर त्या जिभेमध्ये चैतन्य आहे आणि त्याच्यावरती जर मग तो गुलाबजाम ठेवलेला असला आणि त्याची मनाची वृत्ती जर आनंदाची असेल तर त्याला त्या गुलाबजाम मध्ये आनंद आहे. नाही तर सगळे पंचपक्वान्न ठेवलेली आहेत आणि अशा वेळेला एखादी जर महादुःखाची बातमी त्याच्या कानावर आली आणि त्याला जर म्हटलं अहो ते जेवायला बसा, पंचपक्वान्न ठेवले, तर तो म्हणेल सगळं जाऊ दे. किंवा त्याच्या देहाला जर काही यातने यायला लागल्या आणि त्याला जर म्हटलं हा पदार्थ तुमच्या आवडीचा आहे, खाणार का, तर तो म्हणेल मला काही नको, या यातना पहिल्यांदा थांबवा. ह्याचा अर्थ लक्षात घ्यायचा की आनंद किंवा जो विषयातला आनंद तो बाहेर आनंद नाही. तुम्ही जर आत असला, जीव जर आत आनंद रूप असेल तर त्याला त्या बाहेरच्या विषयापासून आनंद मिळतो. किंवा समजा त्या क्षणात त्याला आनंद मिळाला, एखादा आनंदाचा पदार्थ, आवडीचा पदार्थ समजा आहे, खाल्ला, तो जिभेवर ठेवला. तो जिभेवर ठेवल्यावर क्षणभर मनाची वृत्ती त्या चवीशी एकरूप होते आणि त्या चवीशी एकरूप झाली की ती शांत होते
आणि ती जेव्हा शांत होते त्या शांत वृत्तीत त्याला तो आतलाच आनंद त्याला प्रगट होत असतो. त्याच्या लक्षात येत नाही, त्याला असं वाटतं ते आवडीचा पदार्थ खाल्ल्यामुळे आनंद आहे. वस्तुतः तो आनंद आतला आहे आणि त्याला जी त्या पदार्थामुळे क्षणभर शांत अवस्था प्राप्त झालेली असते, त्या शांत अवस्थेमध्ये त्याला तो आनंद मिळत असतो. आणि त्याला त्या विषयात आनंद आहे असं वाटल्यामुळे तो विषय बाजूला झाला की त्याला दुःख होतं. पण प्रश्न असा आहे की त्या विषयात आनंद असला तरी खाणार किती खाणार तो? कुठं ना कुठं तरी त्याला थांबायला पाहिजे. समजा एखाद्याचं गाणं ऐकताना आनंद वाटला आपल्याला, तरी गाणं ऐकणार किती वेळ? काय 24 तास गाणं ऐकून बसू शकत नाही. एखादं चांगलं दृश्य पाहिलं तरी किती वेळ? 24 तास काय तो पाहू शकत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये कुठं ना कुठं तरी त्याला लिमिट येते. म्हणजे हे विषय इंद्रियांनी भोगायचे जरी आपण म्हटले तरी ते विषय भोगत असताना कुठं ना कुठं तरी त्याला मर्यादा पडते आणि तो आनंद देखील आतलाच असतो, हेही लक्षात घ्यायला लागतं. पण जर एखाद्याला आपल्या साधनेने आणि सद्गुरु कृपेने आतल्या आनंदाचं जे भांडार आहे, तो जो सागर आहे, तो जर त्याला मिळाला आणि त्याची चव जर त्याला घेता आली, तो आनंद जर त्याला अनुभवता आला, तर मात्र तो आनंद कधीही न संपणारा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर सुंदर ओवी म्हटलेली आहे त्याच्यामध्ये, की जो आनंद आहे हा कधी संपत नाही, कधी विटत नाही, अखंड आपल्याला देणारा, तो कुठे जात नाही आपल्याला सोडून. बाहेरचा आनंद जाईल. आज मला गाडी आहे, खूप आनंद वाटला. उद्या माझी परिस्थिती नाही, गाडी गेली, दुःख. आज चांगल्या घरात राहतोय, आनंद वाटला. उद्या काही कारणाने ते घर गेलं, एखाद्या साध्याच घरात किंवा झोपडीत राहायची वेळ आली, दुःख. याचा अर्थ असा की त्याचा जो आनंद आतला आहे तो त्या बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून ठेवत असल्यामुळे त्याला सुखदुःखाचे गटांगळ्या खावा लागतात. बरं, सगळं चांगलं आहे, आता तरी त्याने आनंदात राहावं का नाही? तेही नाही. त्याचं कारण रजोगुण असल्यामुळे समजा 2 खोल्याचा ब्लॉक मिळाला, पहिल्यांदा त्याला छान बरं वाटतं, मग हळूहळू त्याला वाटतं हे 2 खोल्या जरा कमी पडतात, नाही 3 असत्या तर बरं झालं असतं. मग 2च्या 3 त्याच्या पाठीमागे लागला पैसे मिळवण्याच्या. तेवढं झालं, मग असं वाटतं जरा बंगला असता तर बरं झालं असतं, म्हणजे बगीचा केला असता, झालं त्याच्या पाठीमागे धावायला लागला. म्हणजे जे आत्ता आहे त्याच्यामध्ये आनंदात समाधानात राहण्याच्या ऐवजी जे नाही आहे त्याच्या पाठीमागे धावत जातो आणि त्यामुळे ह्या क्षणातलाही आनंद जातो आणि पुढचाही हातात येत नाही. धावतोय त्या मृगजळाच्या पाठीमागे जसं हरिण धावतं आणि शेवटी तडफडून तडफडून मरतो, तशी परिस्थिती ह्या माणसाची होते. सारखा धावतोच आहे आयुष्यभर. 50 झाली, 60 झाली, 70 झाली, आता तरी आजोबा स्वस्त बसाल का? नाही. आता माझं झालं, मुलाचंही झालं, पण आता नातवंडाचं बघायचंय, धावले त्याच्या पाठीमागे. म्हणजे ही जी असमाधानी वृत्ती, अतृप्त वृत्ती आणि लोभाची वृत्ती, ज्यामुळे कोणत्याही क्षणी सगळं चांगलं असून देखील पुन्हा त्याची तडफड ही कायमच असते. पण जर त्याला साधनेची गोडी लागली, अंतर्मुख होऊन तो जर पाहायला लागला, तर मात्र त्याला असं ठिकाण हळूहळू तो मार्ग सापडतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय तसं, सुखाच्या पाऊटी येई जे तयाची या भेटी. परमेश्वराकडे जाण्याचा हा मार्ग अत्यंत सुखाचा मार्ग आहे. त्याचं कारण ज्या गोष्टीमुळे त्याला दुःख होत असतं, नाना प्रकारच्या कामना, नाही मिळाल्या की क्रोध, मग त्या क्रोधाचं रूपांतर कशातही होतं. दुसऱ्याला मिळालं, ह्याला मिळालं नाही, मत्सर, द्वेष, द्वेष. मग सगळं असलं तरी सुद्धा त्याचं जास्त आहे, ते मला मिळालं नाही म्हणून जळफळत असतो. अशा सगळ्या वृत्तीमुळे असलेलं सुख जे घालवतो, तो हळूहळू जो अंतर्मुख होऊन हात जायला लागला की त्याला ह्या बाकीच्या गोष्टी अत्यंत गौणच होतात. आणि तो म्हणतो हा जो आनंद मला मिळतो आहे हा इतका आनंदाचा आहे. आणि हळूहळू त्याची ओढ लागायला लागली, म्हणजे बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख व्हायला लागली की त्याचा आनंद वर्धुष्णू होतो. आणि खऱ्या सुखाचं भांडार तिथं आहे ते त्याला सांगितलेलं असतं. त्याच्यावर विश्वास ठेवून तो वाटचाल करायला लागतो. अलीकडे समाजात असं दिसतं की ऐहिक वैभव पुष्कळ असून सुद्धा मंडळी ह्या अध्यात्माचा विचार करायला लागलेली आहेत किंवा भक्ती मार्गाला लागलेली आहेत. देवळादेवळातून गर्दी वाढलेली दिसते आहे, पारायण आहेत, उत्सव आहेत. ह्याच्यामध्ये बरीच मंडळी सुशिक्षित, अशिक्षित, सर्व प्रकारची मंडळी भाग घेताना दिसत आहेत. परिणाम काय होतो ही वेगळी, भाग घेताना दिसत आहेत. याचं कारण काय आहे? चांगला प्रश्न आहे. जोपर्यंत आपल्याजवळ वैभव प्राप्त झालेलं नसतं किंवा आवश्यक त्या गरजा आपल्याला मिळालेल्या नसतात, तोपर्यंत मनुष्य त्याच्या पाठीमागे असतो. पण आज प्रश्न आहे त्याप्रमाणे की कित्येक मंडळी आपल्याला असं दिसतं की सर्व तऱ्हेचं आहे, गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, सगळं काही आहे, तरी देखील त्याच्या लक्षात येत आहे की कुठंतरी जीवनात अपूर्णता आहे.
जेव्हा तो शांतपणे बसतो त्याला ते वाटतं की सगळं माझ्याभोवती सगळी सुख हात धरून आहेत, नोकर आहेत, चाकर आहेत, विज्ञानाने मिळालेली सगळ्या सोयी आहेत, पण तरी देखील काहीतरी माझ्या जीवनात कमी आहे असं त्याला लक्षात येतं. आणि मग त्याचं पर्यवसान दोन तऱ्हेनं होतं. एक तर तो मनुष्य काहीतरी कमी आहे असं लक्षात आलं की आणखीन विषय वाढवण्याचा मागं लागतो. त्याला वाटतं आणखीन हे मिळवायला पाहिजे, आणखीन हे मिळवायला पाहिजे, म्हणजे तो एका वेगळ्या दिशेनं आणखीन विषयाच्या भोगामध्ये रंगायला जातो. आणि एखादा जर विचारी मनुष्य असेल तर तो विचार करतो की सगळं मला असून मला कमी काय आहे. मग त्याला आठवतं की जीवनामध्ये काहीतरी अपूर्णता आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी काय करायला पाहिजे. तर त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांची एक सुंदर ओवी आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाम सुख. ह्याचा अर्थ असा आहे की जीवाला जोपर्यंत ह्या बाकीच्या गोष्टी बाहेर दाखवलेल्या आहेत तोपर्यंत तो त्याच्यामध्ये रमल्यासारखा दिसतो, पण खऱ्या अर्थाने जीव तेव्हा शांत होतो जेव्हा जीव आपलं जे मूळ स्वरूप आहे, आत्मरूप आहे, त्या आत्म्याशी जेव्हा जीव मिळून जातो तेव्हा त्याला खरी तृप्ती मिळते. जसं आपण व्यवहारातलं एक उदाहरण घेऊया. एखादी व्यक्ती आपल्या कामासाठी फिरत असते, तिला फिरतीची नोकरी असते म्हणा, मोठ्या मोठ्या हॉटेलात तिची सोय होते, जेवण खाण करतात, राहतात, सगळं काही करतात. म्हणजे महिन्यातले 8 दिवस 15 दिवस 3 वारही काही वेळा फिरावं लागतं. पण ते सगळीकडून करून जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा ते काय म्हणतात, बाहेर सगळं काही चांगलं मिळालं, सगळीकडे गेलो, पण तथापि आपल्या घरी आल्यानंतर जो काही आनंद समाधान मिळतं ते काही बाहेर मिळत नाही. हे जसं त्याला वाटतं तसं जीवाला कितीही तुम्ही बाहेरची आमिष दाखवलीत तरी देखील खरं समाधान तो जेव्हा आपल्या मूळ स्वरूपात येतो तेव्हाच त्याला खरं समाधान लागतं. आणि हे समाधान मिळण्यासाठीच सर्व प्रकारच्या साधना या संतांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्या साधनेने जीव जेव्हा मूळ आपलं स्वरूप, त्याला स्वरूप असं म्हटलेलं आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी येतो तेव्हा तो शांत होतो. त्यामुळे एक तर आपल्या जीवनाला पूर्णता आत्मरूप झाल्याने येते. त्यामुळे ही पूर्णता मिळण्यासाठी आणि आपल्याला खऱ्या अर्थाने शांती मिळवण्यासाठी आपल्याला साधना करून आत्मरूपच व्हायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेमध्ये परमशांती पराम शांतीम असं कर्मयोगाच्या शेवटी सांगितलंय, भक्तियोगाच्या शेवटी सांगितलंय. म्हणजे कर्माच्या अंगाने, भक्तीच्या अंगाने, ध्यानाच्या अंगाने शेवटी आपल्या त्या मूळ स्वरूपाला आपण आलो म्हणजे खऱ्या अर्थाने आपण शांत होतो. सध्या जे समाजाचं एकंदर वातावरण दिसतं, एक आपल्याच भारतात असं नाही, एकूण जगामध्ये सुद्धा सगळीकडे जर पाहिलं तर कुठल्याच देशामध्ये सर्व तऱ्हेचं वैभव असून देखील सगळी मंडळी आनंदात आहेत, शांतीनं नांदतायत असं काही दिसत नाहीये. याचं कारण काय आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे अशा अर्थाचा हा एक प्रश्न आहे. तर लक्षात आपण घ्या की समाज जो आहे हा समाज आत्ताच असा आहे असं नाही, अनादी कालापासून पुन्हा 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 असा समाज घडत आलेला आहे. अगदी रामायणामध्ये प्रत्यक्ष रामाची पत्नी रावणाने पळवली. गोपाळकृष्णाच्या काळामध्ये जरासंध होता, शिशुपाल होता, कौरव 100 झाले, प्रत्यक्ष भगवंत तिथं होते, तरी देखील ह्या वृत्तींना काही आळा घालता आला नाही. भगवंतांची भगिनी द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यापर्यंत त्या मंडळींची मजल गेली होती. तेच स्वरूप जे आहे ते आजही आहे. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये जेव्हा किंवा भगवंतांच्याकडून जेव्हा हे विश्व घडलं गेलं त्याच वेळेला सत्व रज तमाचं जे काही प्रमाण आहे ते अनादी कालापासून तसं आहे. काही वेळेला त्याचा तोल जातो आणि रजोतमोगुणाचं प्राबल्य जातं आणि ते प्राबल्य वाढलं की समाजामध्ये अनाचार, भ्रष्टाचार, नाना प्रकारच्या आपत्ती ह्या येत राहतात आणि परत सत्वगुणाचे वर्धिष्णू झालं की पुन्हा त्याच्यामध्ये समाजात थोडासा बदल होतो. आता लक्षात आपण असू घ्या, समाज म्हणजे तरी काय आहे? समाज नावाची काही अशी एक वस्तू नाही आहे. काही समाज म्हणजे आपल्या व्यक्तींचाच घडलेला आहे. व्यक्ती मिळूनच समाज घडत असतो, त्या समाजाचाच देश होत असतो, अनेक देशाचंच हे सगळं विश्व बनत असतं. त्यामुळे समाज बदलायचा, देश बदलायचा ह्याचा अर्थ व्यक्ती बदलायची आणि ही व्यक्ती बदलण्याचं काम परमार्थ करत असतो आणि तो परमार्थ रुजवण्याचं काम संत सद्गुरू करत असतात. त्यामुळे संत जे आहेत जेव्हा जेव्हा ते अवतार घेतात किंवा भगवंत संतांच्या रूपाने अवतार घेतात तेव्हा भगवंतांनी म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलंय, संत ही माझी रूपडी. इथं संत असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा आपण पक्क लक्षात घेऊया की संत म्हणजे खरा खुरा संत, सो कॉल्ड संत नव्हे. संत म्हणजे खऱ्या अर्थाने संताची जी व्याख्या केलेली आहे,
जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत. ज्यांनी भगवंताला जाणलेलं आहे, आणि भगवंताला जाणलेलं आहे ह्याचा अर्थ भगवंत कुठेतरी वेगळा आहे आणि ते कुठेतरी वेगळे आहेत असं नाही, तर जे स्वयमेव भगवंत होऊन राहिलेले आहेत आणि ज्यांना प्रत्येक प्राणी मात्रातला आणि अणुरेतूतला भगवंत पाहण्याची दृष्टी ज्यांना आलेली आहे, असे जे महापुरुष असतात त्यांना संत असं म्हणतात. तर असं हे संत त्या वेळेला अवतार घेतात आणि समाजाला बदलण्याचं काम करत असतात. ज्ञानेश्वरांचा अवतार झाला त्यावेळेला देखील पुढे लगेच परचक्र आलं आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराज बोध करून गेले आणि त्यावेळेला परचक्र तर आलं आणि आपल्याही समाजामध्ये असं काही कर्मकांड माजलेलं होतं की ते कुठंतरी दूर करायला हवं होतं. त्यावेळेला ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. ते सर्व पुन्हा बोध देऊन गेले. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जो आज तागायत आपल्या हातात आहे, पुढेही राहील, तो अमरच आहे, अशा तऱ्हेचा ग्रंथ देऊन गेले. पुन्हा नाथ महाराज आले. अलीकडच्या काळामध्ये 300 वर्षापूर्वी समर्थ आले आणि समर्थांची बुद्धी, युक्ती आणि शिवबाची शक्ती हे दोन्ही मिळून त्यावेळेला कार्य केलं गेलं म्हणून आज आपण दिसतो आहोत. नाही तर काय महाराष्ट्राचं स्वरूप झालं असतं सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संत जे आहेत, संत अवनी तलावर नाहीत अशी स्थिती संभवत नाही. किंबहुना ही अवनी तल जर राहायचा असेल तर संतांचं अधिष्ठान हे अत्यंत आवश्यक आहे. आता प्रश्न असा येतो की संत हे असतात तर ते दरवेळेला आपल्याला दिसतात का, तर काही वेळेला संत हे सर्व समाजात वावरून लोकांना शिकवण्याचं काम करत असतात, तर काही वेळा संत हे एकांतात राहून आपलं काम करत असतात. पण संतांचं जे मुख्य काम आहे ते एक एक व्यक्ती घडवणं हे काम आहे. मग ती व्यक्ती म्हणजे झाडू मारणारी एखादी बाई किंवा पुरुष असो किंवा एखादा पंतप्रधान असो, एखादा डॉक्टर असो, शिक्षक असो, स्त्री असो, पुरुष असो, त्यामुळे कोणत्याही वयाची कोणत्याही व्यक्तीला ती व्यक्ती परमार्थाच्या पायावर अधिष्ठित केली पाहिजे. आणि ती जर परमार्थाच्या पायावर अधिष्ठित व्हायला लागली तर त्या तऱ्हेनं परमार्थी झालेली व्यक्ती, मग ती डॉक्टर असो, वकील असो, शिक्षिका असो किंवा साधी गृहिणी असो, तिच्यामध्ये जर हा परमार्थाचा बोध असेल तर ती व्यक्ती आपल्याबरोबर अनेकांच्यावरही संस्कार करत असते आणि त्या सुसंस्कारामध्ये घडलेली जी मंडळी असतात तीच ह्या समाजामध्ये बदल घडवून आणतात. समाजातला बदल हा किती पैसे ओतले म्हणजे होणार आहे किंवा किती विज्ञानाचा शोध लागला म्हणजे होणार आहे, होणार नाही. कारण आज विज्ञानाच्या शोधाने एखादी व्यक्ती चंद्रावर जरी गेली तरी देशाच्या गेल्यानंतर तिथं ते देशाचं निशाण लावतात आणि हा चंद्र आता ह्या देशाचा का त्या देशाचा म्हणून तिथं पुन्हा भांडणं सुरू असतात. याचा अर्थ असा की जोपर्यंत ही स्वार्थी वृत्ती आहे, वस्तुतः परमार्थ हा काही अमुक एका देशाचा, अमुक एका व्यक्तीचा असा नाही आहे. म्हणून भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा का अमुक जातीचा, अमुक धर्माचा असा नाही, अखिल मानव जातीला मार्गदर्शन करणारा, उंच पातळीवर जीवन जगायला लावणारा असा भगवद्गीतेसारखा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून आज भगवद्गीतेची भाषांतर 500-600 सगळ्या भाषातून झालेली आहेत आणि अनेक विचारवंत मंडळींनी भगवद्गीतेला आपला आदर्श मानलेला आहे, प्रमाण ग्रंथ मानलाय. कारण त्याच्यामध्ये जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण नीट नुसता भगवद्गीता पूजेमध्ये ठेवली आणि त्याला हळद कुंकू वाहून रोज एक नमस्कार केला तर त्यांनी आपला उपयोग होणार नाही आहे. जसं एखादा खाद्यपदार्थ आपल्या समोर अगदी पक्वान्नाचं ताट वाढलं आणि आपल्याला त्याला सांगितलं हे ताट आहे, नुसतं बघा लांबून, असं जर म्हटलं तर आपलं पोट भरणार नाही, त्यातले 2 घास तरी आपल्या पोटात गेले पाहिजेत. तसं भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण जीवन जगण्याचा जर अल्पस्वल्प प्रयत्न केला तर व्यक्तीमध्ये बदल घडून येईल आणि अशी बदललेली व्यक्ती जेव्हा समाजात वावरायला लागेल तेव्हा त्या समाजात बदल घडून येईल, राष्ट्रात बदल घडून येईल. त्यामुळे हे व्यक्ती घडवण्याचं काम संत करत असतात. अर्थात लक्षात घ्यायचं, प्रत्येक व्यक्ती संत होऊ शकत नाही. जसं शाळेत व्यक्ती एखादे लहान मूल घातलं म्हणजे ते काही 100% मार्क मिळवत नाही. कुणी 5%, 10%, 25%, 50%, 80%, 90% त्याच्या कुवतीप्रमाणे करेल. पण ते शिकायला लागलं तसं ह्या मार्गाला लागलं म्हणजे ज्याच्या त्याच्यामध्ये थोडा 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 का विना बदल व्हायला लागतो आणि तसा बदल अपेक्षित आहे आणि हेच काम संत करत असतात. मनुष्य परमार्थी आहे हा ओळखायचा कसा, चांगला प्रश्न आहे. कारण काय आहे, परमार्थी मनुष्य म्हटल्यानंतर पुष्कळांची अशी कल्पना होती की आम्ही आता परमार्थ करायला लागलो म्हणजे मग आता आपल्या पोशाखात बदल केला पाहिजे. मग कुणी केस वाढवतो, कुणी दाढी वाढवतो, कुणी आपल्या अंगावरती भगवे कपडे घालायचं, टिळा माळा गंध असं काही 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 बाहेरचं बाह्यांग परिवर्तन ज्याला म्हणतो अशा तऱ्हेचं करायला लागतो. म्हणजे ज्या योगे लोकांच्या लक्षात यावं की हा हे परमार्थ करायला लागले बरं का, आणखी काही ती जपाचे माळ हे ते अनेक गोष्टी आपण घेतो आणि असं वाटतं की हा परमार्थी झाला.
पण परमार्थ हा बाह्य पोशाखावर अवलंबून नसून परमार्थ हा त्याची आतली वृत्ती काय आहे, त्याचा विचार काय आहे, कोणत्या बोधाने तो जगतो आहे आणि इतरांच्यात वावरतो आहे याच्यावर अवलंबून आहे. आपण जर पाहिलं तर ज्ञानोबाने काय कपडे बदललेले दिसत नाही. तुकोबांचे 4 सव्वासारखेच कपडे दिसतात. नाथ कसे होते त्यावेळच्या काळात जे कपडे होते तसेच ते दिसतात. समर्थ भगवे कपडे, कारण त्यांना जे मिशन होतं काम करण्याचं, त्यांना संबंध भारतभर फिरून तो भारतामध्ये जागृती आणायची होती. म्हणून त्या काळाला सगळीकडे फिरण्याच्या दृष्टीनं सोयीचा म्हणून त्यांनी संन्यास वेश धारण केला होता आणि ते सगळीकडे फिरत होते. अलीकडच्या काळातले आपण अरविंद बघितले, स्वरूपानंद बघितले, रमण महर्षी बघितले, रामकृष्ण बघितले. कुठं कुणाच्या अंगावर काही बदल होता बरं? काही नाही. 4 लोकांसारखेच ते राहत होते. त्यामुळे बाहेरचा वेश बदलणं म्हणजे परमार्थी होणं नाही. तर परमार्थाचे जे गुण सांगितलेले आहेत, शांती, क्षमा, सहनशीलता, प्रेम, प्रसन्नता आहे, त्या गोष्टी अत्यंत समाधानाने राहणं, दुसऱ्याच्यावर प्रेम करणं, किंबहुना दुसऱ्यासाठी जगणं, हे जे सगळे परमार्थातले किंवा ज्याला दैवी संपत्ती असं म्हटलेले आहे. आसुरी संपत्ती 2 संपत्ती आहेत, त्यातली आसुरी संपत्ती कमी करून दैवी संपत्ती आपल्या अंगी बाणवणं आणि समाजामध्ये त्या तऱ्हेनं व्यवहार करणं. आपल्याला जे दिलेलं काम आहे ते परमेश्वराने आपल्याकडे सोपवलेलं आहे लक्षात घेऊन ते प्रत्येक कर्म करताना आपण परमेश्वराची सेवा करतो आहोत किंवा कर्माच्या अंगाने भगवंताची पूजा करतो आहोत असं लक्षात ठेवून कोणतंही काम असो, लहान मोठं जे काम असेल त्या तऱ्हेनं ते काम करून भगवत अर्पण बुद्धीनं आणि जी परिस्थिती दिलेली असेल ती परमेश्वराची इच्छा, चांगली असली तरी परमेश्वराची इच्छा, वेडावाकडा काही काळ आला तरी परमेश्वराची इच्छा असं समजून आहे त्या परिस्थितीत तृप्त मनाने राहणारा प्रत्येक येईल त्या व्यक्तीशी कोणतेही काम असो. डॉक्टर असेल तर पेशंटकडे बघताना असं नाही की त्याच्या खिशात किती पैसे आहेत आणि ते माझ्या खिशात कधी एकदा येतील अशा दृष्टीने बघणारा नव्हे, तर रोग्याची सेवा करणं म्हणजे भगवंताची सेवा करणं. पैसा मिळेल त्याच्या पाठीमागं कामानुसार जो मिळायचा तो, परंतु त्याची सेवा मला करायची. शिक्षक जर असेल तर त्याच्या भोवती येणारी जी लहान मोठी मुलं असतील ते बाळ गोपाळ जे आहेत त्यांना मी शिकवतो, ह्याचा अर्थ परमेश्वराचंच ते काम आहे असा बोध ठेवून करणं. वकील असो, गाडी चालवणारा ड्रायव्हर असो, रस्ता झाडणाऱ्या जी व्यक्ती असेल त्याने रस्ता झाडताना देखील मी मंदिर झाडतो आहे अशा बोधाने काम करायचं आहे. कुठेही लांडी लबाडी, फसवा फसवी, दुसऱ्याला बुडवणं असा कोणत्याही तऱ्हेचा वेडावाकडा विचार मनात न आणता जे काम आहे ते अत्यंत शुद्ध निर्मळ अंतःकरणानं करणं. हे जर तो करत असेल तर त्याच्या आचार विचारामध्येच ते प्रगट होईल आणि एखाद्या जाणकाराला लगेच लक्षात येईल की 4 माणसं शेजारची वेगळी आणि हा मनुष्य काहीतरी वेगळा दिसतोय. ज्या आदबीनं, ज्या नम्रतेनं, ज्या प्रेमाने तो काम करतोय. साधं बँकेत काम जरी गेलं एखादी व्यक्ती किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेलं तर येणाऱ्या व्यक्तीची आपण सेवा करायसाठी इथं बसलेलो आहोत अशी भूमिका तिथल्या कर्मचाऱ्याची पाहिजे. त्याच्याऐवजी उलट दिसतं बरेच वेळा की त्यांना गरज आहे म्हणून ते गरजू दारामध्ये रांका लावून उभे आहेत आणि ह्यांचं इकडे चहा पिणं, गप्पा मारणं वगैरे जे चालू असतं हे बघितल्यानंतर म्हणून हा जो फरक आहे पाहिल्याबरोबर लक्षात येतं जाणकाराला की हा मनुष्याला कुठंतरी स्पर्श झालेला आहे आणि ह्या दिशेनं तो काम करतो आहे आणि ह्याला मात्र त्याचा नाही अनाकारण अहंकार, मी कुणीतरी त्या जागेवर आहे अशा तऱ्हेची भूमिका ही त्याची असते. त्यामुळे परमार्थ हा नुसता बोलून नाही, प्रवचन करून नाही, तर त्याच्या वर्तनातून, त्याच्या खाण्यापिण्यातून, त्याच्या वागण्यातून, प्रत्येक गोष्टीतून. नाही तर आज परमार्थी म्हणतो तिथं त्या ह्याच्यामध्ये भेळ खायला उभा राहिलेला असला ताबडतोब लक्षात यावं काल तर आपण यांचं प्रवचन ऐकलं आणि आज हे भेळ खाताना दिसत आहे. असं जर झालं त्या प्रवचनात जे बोललेलं आहे त्याचा आणि त्याचा सुतराम वेळ नाही, संबंध लागत नाही. असं जर असेल तर त्या प्रवचनाला किंवा त्यांनी जर काही ग्रंथ लिहिले असतील तर त्या कशालाही अर्थ नाही. किंवा हा प्रवचन करतो आहे आणि सकाळी 8 वाजता गेलो तर हा लोळतोच आहे, अजून हंतरुणं पडलेली आहेत आणि हा आपला हंतरुणाला लोळतो आहे, असं जर असेल तर त्याला प्रवचनकार म्हणता येत नाही. तो जर साधक असेल, साधना करत असेल तर ज्या त्या वेळेला ज्या त्या ठरलेल्या गोष्टी या व्हायलाच पाहिजेत. केव्हा तरी बसतोय, केव्हा तरी उठतोय, कुठेतरी खातोय, काहीतरी जेवतोय, अस्वच्छ, गबाळा, घाणेरडा असं जर असेल त्याला परमार्थी म्हणता येत नाही. परमार्थी म्हटलं म्हणजे वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छपणा, नेमकेपणा, उधळेपणा नव्हे. किती जरी काय असेल तरी नेमक्या प्रकाराने सगळ्या, म्हणजे ज्याला सेन्स ऑफ प्रपोर्शन असं म्हणतात तसं संपूर्ण जीवनामध्ये त्याला एक निश्चितपणाने असं रूप पाहिजे की ज्याच्याकडे पाहून इतरांनी तो आदर्श उचलला पाहिजे की वागावं तर असं वागावं, राहावं तर असं व्हावं, खावं तर हे जसे राहतात तसं राहावं. अशा तऱ्हेची प्रत्येक गोष्ट त्याची आदर्श जर होत असेल तर त्याला परमार्थी असं म्हणता येईल.